नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, तूर, पपई आणि दोडका बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरातील सुधारणा कायम आहे. सोयाबीनला बाजारात सध्या सरासरी 4,800 ते 5,100 रुपये दर मिळतोय. तर प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव 5,250 ते 5,350 रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील आवकही मर्यादित आहे. सोयाबीनचा वापर आणि निर्यातही चांगली सुरू आहे. याचा आधार सोयाबीनच्या दराला मिळतोय. त्यामुळे सोयाबीनचे दरही टिकून राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात कापसाचा भाव स्थिरावलाय. बहुतांश बाजारांमध्ये कापसाचा भाव कालच्या पातळीवर होता. बाजारातील कापसाची आवकही कमी झाली आहे, तर सीसीआयची खरेदीही मंदावली आहे. सध्या बाजारात कापसाला सरासरी 7,800 ते 8,100 रुपये दर मिळतोय. तर कमाल दरात काहीसे चढउतार सुरू झालेत. असं असलं तरी सरासरी दर पातळी स्थिर आहे. कापसाची बाजारातील आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही टिकून राहतील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशातील बाजारात तुरीचे दर मागील काही महिन्यांपासून कमीच आहेत. मात्र मागील महिनाभरात तुरीचा बाजार किमान पातळीवरून सुधारलाय. तुरीची बाजारातील आवक सध्या कमीच आहे, तर दुसरीकडे तुरीला मागणी येते. याचा आधार दराला मिळाला. मात्र दर पातळी हमीभावापेक्षा कमीच आहे. तुरीला सध्या बाजारात सरासरी 6,800 ते 7,200 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. तुरीची आवक पुढील 2 आठवड्यानंतर वाढण्याची शक्यता आहे. या काळात शेतकऱ्यांना हमीभाव खरेदीचा आधार मिळू शकतो असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. बाजारातील पपईची आवक सरासरीपेक्षा कमीच असल्याचं दिसतंय, तर दुसरीकडे पपईला चांगली मागणी आहे. यामुळे दर टिकून आहेत. यंदा पपई पिकाला बदलत्या वातावरणाचा फटका बसला. याचा परिणाम उत्पादनावर होतोय. सध्या केवळ मुंबई, पुणे, अमरावती आणि जळगाव तसंच नाशिक बाजारांमध्ये आवक काहीशी अधिक आहे. मात्र इतर बाजारातील आवक कमीच आहे. सध्या पपई 1,500 ते 2,000 रुपयांच्या दरम्यान विकली जाते. पपईची आवक पुढील काही दिवस स्थिर राहू शकते असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात दोडक्याची आवक सरासरीपेक्षा सध्या कमी असल्याचं दिसतंय, तर दुसरीकडे दोडक्याला उठाव चांगला आहे. याचा आधार दोडक्याच्या दराला मिळतोय. सध्या बाजारात दोडका सरासरी 3,000 ते 4,000च्या दरम्यान विकला जातोय. अनेक भागात दोडक्याची लागवडही कमी असल्याचं शेतकरी सांगतायत. तसंच बदलत्या वातावरणाचा फटका दोडका पिकाला बसतोय. त्यामुळे पुढील काही आठवडे दोडक्याची बाजारातील आवक कमीच राहू शकते असा अंदाज दोडका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.